begin with the last topic of this lesson, that is molecular basis of inheritance. The last topic is DNA fingerprinting, right? So let us talk about DNA fingerprinting. आणि DNA fingerprinting ही प्रोसेस जाणून घ्यायच्या आधी त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन बघूया, राईट? आपल्याला बेसिक जी माहिती आपल्याला माहिती असायला हवी ती माहिती अशी आहे की जीन्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम्स. जीन्स हे क्रोमोझोम्स वर प्रेझेंट असतात. दुसरी आवश्यक माहिती जी आपल्याला नेहमीच असायला हवी ती आहे जीन्स डिटरमाइन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अन ऑर्गॅनिझम्स, राईट? हे जीन्स असतात जे आपल्या कॅरेक्टरिस्टिक्सला डिटरमाइन करतात किंवा आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते या जीन्समुळे आहे, राईट? प्रत्येक ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स हे डिटरमाइन करण्यासाठी त्यांच्याकडे जीन्स प्रेझेंट असतात. जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ही तिसरी गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवायची की जीन्स हे ते घटक आहेत आपल्या शरीरामध्ये जे कॅरेक्टर्स एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत असतात. नाउ ड्यू टू रिकॉम्बिनेशन ऑफ पेरेंटल अँड मेटर्नल जीन्स वी डिफर फ्रॉम आवर पेरेंट्स, राईट? सो जेव्हा एक महिला प्रेग्नेंट असते तेव्हा काय होतं की मेल गमेट आणि फिमेल गमेट फ्यूज होतं आणि मग ते जे दोन्ही क्रोमोझोम्स आहेत मॅटर्नल आणि पॅटर्नल, आईकडनं आणि पप्पाकडनं आलेले जे क्रोमोझोम्स आहेत ते एक दुसऱ्याशी रिकंबाईन होतात, नवीन कॉम्बिनेशन तयार होतात आणि म्हणूनच आपण आपल्या आई वडिलांची एक्झॅक्ट कॉपी नसून आपण त्यांच्यापेक्षा थोडाफार आपल्यामध्ये वेगळेपणा जाणवतो. आपण आपल्या आई वडिलांची एक्झॅक्ट कॉपी नाही आहेत, राईट? आपल्या त्यांच्यामध्ये थोड्याफार फरकाने काही डिफरन्सेस पाहायला मिळतात आणि ते डिफरन्सेस आहेत बिकॉज ऑफ द रिकॉम्बिनेशन ऑफ पॅटर्नल वडिलांकडचे आणि मेटर्नल क्रोमोझोम्स. हे दोन्ही क्रोमोझोम जेव्हा एकत्र येतात आपल्याला माहिती आहे की मिओसिस 2 मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, मिओसिस 1 मध्ये पॅचेटिंग स्टेज मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्यावेळी नवीन रिकॉम्बिनेशन तयार होतात आणि ते रिकॉम्बिनेशन कोणाला मिळतात? मुलांना मिळतात आणि त्यामुळे मुलांमध्ये आई वडिलांचे मिक्स्ड जीन्स किंवा मिक्स्ड कॅरेक्टर्स दिसतात आणि म्हणून मुलं जी आहेत ती आई वडिलांची एक्झॅक्ट कॉपी नसतात, right? Differences arise due to infrequent mutations that occur to gamete formation. So differences मुलांमध्ये का पाहायला मिळतात? Because of infrequent mutations. आणि म्युटेशन्स केव्हा होतात? जेव्हा गमेट फॉर्मेशन होत असतात, राईट? आईच्या शरीरामध्ये एक ही गमेट्स तयार होत असतात, वडिलांच्या शरीरामध्ये स्पर्म्स हे गमेट तयार होत असतात आणि जेव्हा तिथे इनफ्रिक्वेंट म्युटेशन्स होतात त्यामुळे जे आहेत ते डिफरन्सेस आपल्याला पर्सन टू पर्सन दिसतात, करेक्ट? आता ड्यू टू दिस एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज इट्स ओन जेनेटिक मेकअप विच मे बी कॉल्ड एज फिंगरप्रिंट. सो माझं आणि तुमचं जेनेटिक मेकअप हे कधीच मॅचअप करणार नाही, राईट? माझं जीन्स किंवा माझं जेनेटिक मटेरियल जे आहे ते तुमच्याशी हुबेहूब कधीच मॅच करणार नाही. या जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाशीच माझं जेनेटिक मेकअप जे आहे ते मॅच होणार नाही आणि माझे जीन्सचा जो सिक्वेन्स आहे तो मला त्यामुळे युनिक बनवतो, राईट? माझ्यासारखी दुसरी कोणीच व्यक्ती नसेल जिचं जेनेटिक मटेरियल हुबेहूब माझी नकल असेल, करेक्ट? सो माझं जेनेटिक मटेरियल किंवा तुम्ही स्वतःचं तुमचं जेनेटिक मटेरियल इव्हन 100% तुमच्या पेरेंट्सशी मॅच करत नाही आणि तो जो थोडाफार फरक आहे आपल्या जेनेटिक मेकअप मध्ये तो आपल्याला युनिक बनवतो आणि म्हणून आपलं जेनेटिक मटेरियल जे आहे ते युनिक आहे, राईट? आणि म्हणून आपण त्याला फिंगरप्रिंट म्हणू शकतो, राईट? आपण त्याला डीएनए फिंगरप्रिंट का म्हणतो? जसे आपल्या हातांचे किंवा बोटांचे ठसे जे आहे ते दुसऱ्यांशी मॅच करत नाही तसंच आपलं जेनेटिक मेकअप सुद्धा दुसऱ्या व्यक्तींशी मॅच करत नाही, ते युनिक असतं आणि म्हणून त्याचा उपयोग आपण एखाद्या व्यक्तीला आयडेंटिफाय करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं आणि म्हणून ते युनिक आहे, करेक्ट? द टेक्निक डेव्हलप टू आयडेंटिफाय अ पर्सन विथ हेल्प ऑफ डीएनए रिस्ट्रिक्शन अनालिसिस is called as DNA profiling or it is also called as DNA fingerprinting. So DNA fingerprinting या प्रोसेस मध्ये किंवा डीएनए प्रोफाइलिंग जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं करतो तेव्हा आपण त्याला डीएनए रिस्ट्रिक्शन अनालिसिस या पद्धतीचा वापर करतो, राईट? ही जी डीएनए रिस्ट्रिक्शन अनालिसिस आहे याचा उपयोग करून आपण डीएनएचा प्रोफाईल तयार करतोय किंवा डीएनएचा फिंगरप्रिंट तयार करतो, राईट? सो त्यालाच आपण डीएनए फिंगरप्रिंटिंग असं म्हणतो. The technique was given by the British geneticist that is Alec Jeffrey. So हे जे टेक्निक आहे डीएनए फिंगरप्रिंटिंगचं
हे कोणी दिलं होतं? इट वॉज गिवन बाय द ब्रिटिश जेनेटिसिस्ट अँड द नेम ऑफ द ब्रिटिश जेनेटिसिस्ट वॉज एलेक्स जॅफ्री. आणि ही पद्धत विकसित झाली इन 1984. फार जुनी गोष्ट नाहीये, राईट. रिसेंट घडामोडीतली एक घटना आहे, दॅट इज डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड वी आर गोइंग टू लर्न दिस डीएनए फिंगरप्रिंटिंग. डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक, ही जी टेक्निक आहे डीएनए फिंगरप्रिंटिंगची, ही कशावर आधारित आहे ते आपण बघूया, राईट. डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निक इज बेस्ड ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ the nucleotide sequence present on the wonder molecule. Now which is the wonder molecule? It is DNA, right. DNA वरचा असलेला न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स माहिती करून घेणं, त्याला आयडेंटिफाय करणं, हे जे आहे त्यापासून आपण डीएनए फिंगरप्रिंटिंगला सुरुवात करतो. सर्वात पहिले आपल्याकडे डीएनएचं सॅम्पल आलं तर आपण सर्वात पहिले त्याचं डीएनए प्रोफाइलिंग करतो, म्हणजे त्याचा न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स जो आहे तो आपण माहिती करून घेतो किंवा आयडेंटिफाय करून घेतो, राईट. सो अबाउट 99.9% ऑफ न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स इन ऑल द पर्सन्स इज द सेम, राईट. माझ्यामध्ये तुमच्यामध्ये साम्य किती आहे आपल्या डीएनए मॉलिक्युल मध्ये? इट इज 99.9%. म्हणजे तो जो शेवटचा 0.1% आहे तो आपल्याला एक दुसऱ्यापासून वेगळा बनवतोय, राईट. तो डिफरन्स काय आहे ते आपण बघणार आहोत. ओनली सम शॉर्ट न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. माझ्या आणि तुमच्या डीएनए मध्ये काय फरक असेल तर शॉर्ट न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स आहे जो मला तुमच्यापासून वेगळा करतो, राईट. सो इन द पॉप्युलेशन, ह्युमन बिंगच्या पॉप्युलेशन मध्ये एव्हरी पर्सन शोज अनयुजुअल सिक्वेन्सेस ऑफ 20 बेस पेअर्स, 20 to 100 बेस पेअर्स विच आर रिपीटेड सेव्हरल टाइम्स. सो आपल्या डीएनए वरती असा एक युनिक सिक्वेन्स असतो, सगळ्यांपेक्षा वेगळा असलेला सिक्वेन्स असतो. त्याची जी लांबी असते त्या सिक्वेन्सची ती 20 बेस पेअर्स पासून 100 बेस पेअर्सची असू शकते. आणि हा जो सिक्वेन्स आहे डीएनए वरचा, हा जो असतो प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये वेगवेगळा असतो, राईट. स्पेसिफिकली वेगळा असतो प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये. आणि हा जो सिक्वेन्स आहे तो आपल्या डीएनए वर वारंवार अनेक वेळा रिपीट होताना दिसतो, राईट. आणि दिस रिपीटेड सिक्वेन्सेस दॅट इज द 20 to 100 बेस पेअर्सचे जे सिक्वेन्सेस आहेत जे आपल्या डीएनए वर सेव्हरल टाइम्स रिपीट होतात त्यांना आपण व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडन रिपीट्स असं म्हणतो किंवा आपण त्यांना व्हीएनटीआरस असं म्हणतो, राईट. द लेंथ ऑफ द रिजन्स हॅव्हिंग व्हीएनटीआरस इज डिफरंट. प्रत्येकामध्ये व्हीएनटीआरचा जो लेंथ असेल तो वेगळा असेल. माझ्यामध्ये समजा 20 बेस पेअर्सचा असेल तर तुमच्यामध्ये कदाचित 50 बेस पेअर्सचा असेल. आपल्या प्रत्येकांमध्ये आपला जो युनिक सिक्वेन्स आहे व्हीएनटीआर आहे त्याची लांबी जी असते ती वेगवेगळी असू शकते. हेन्स इट इज अ की फॅक्टर इन डीएनए प्रोफाइलिंग. आणि म्हणूनच या व्हीएनटीआरच्या मदतीने आपण डीएनए प्रोफाइलिंग करत असतो. आपले व्हीएनटीआर जर फॉरेन्सिक सायन्सेसकडे आपला जर डीएनएचं सॅम्पल असेल आणि त्याचा व्हीएनटीआर आणि आपल्या डीएनएचा व्हीएनटीआर जर मॅच करत असेल तर तो डीएनए आपल्याला बिलॉंग करतो हे कन्फर्म होतं, कारण आपला जो व्हीएनटीआर सिक्वेन्स आहे तो दुसऱ्या कोणाशीच मॅच होत नाही. डीएनए फिंगरप्रिंटिंगची जी प्रोसेस आहे ती कसल्या प्रकारे पार पडते किंवा डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या प्रोसेसमध्ये कुठले कुठले स्टेप्स फॉलो होतात ते आपण शिकणार आहोत. सर्वात प्रथम स्टेप आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग. एखाद्या व्यक्तीचा जर आपल्याला डीएनए प्रोफाईल तयार करायचं असेल किंवा डीएनए फिंगरप्रिंट काढायचं असेल तर सगळ्यात पहिले त्या व्यक्तीचं सॅम्पल आपल्याकडे असायला हवं. ते सॅम्पल टिश्यूच्या स्वरूपात असू शकतं, लाईक ब्लड सॅम्पल, हेअर, रूट किंवा स्किन. अशा प्रकारचे जे सॅम्पल्स आहेत त्या व्यक्तीच्या शरीराचे जर टिश्यूज आपल्याला मिळाले, अगदी थोड्या प्रमाणात जरी मिळाले तरी त्यापासून आपण सगळ्यात पहिले त्या टिश्यूज किंवा त्या सेल मधून सगळ्यात पहिले आपण डीएनए आयसोलेट करतो किंवा डीएनए वेगळा काढतोय, राईट. वी आर आयसोलेटिंग द डीएनए. पेशीच्या किंवा सेल मध्ये असलेल्या बाकीच्या घटकांपासून आपण डीएनए ला आयसोलेट करतो. ही झाली स्टेप 1. पहिली स्टेप बघितली जिथे आपण डीएनएचा सॅम्पल मिळवला, राईट. टिश्यू किंवा सेलचा सॅम्पल मिळाला आणि त्यापासून आपण डीएनए हा सेपरेट केला. सेलच्या बाकीच्या घटकांपासून आपण डीएनए सेपरेट केला. सेकंड स्टेप म्हणजे रिस्ट्रिक्शन डायजेशन. आणि या रिस्ट्रिक्शन डायजेशनच्या प्रोसेसमध्ये आयसोलेटेड डीएनए ला आपण रिस्ट्रिक्शन एन्झाइम्सने ट्रीट करतो. रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स आर द एन्झाइम्स विच विल हेल्प अस टू कट द डीएनए इनटू स्मॉल फ्रॅगमेंट्स. रिस्ट्रिक्शन एन्झाइम्सच्या मदतीने आपण डीएनए ला छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये कट करू शकतो
आणि हे जे फ्रॅगमेंट्स असतात सगळे एका साईजचे नसतात, काही फ्रॅगमेंट्स लहान असतात तर काही फ्रॅगमेंट्स मोठे असतात. आणि दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. बरेचदा एक्झाम मध्ये विचारतात व्हॉट इज RFLP, राईट. सो RFLP म्हणजे काय, जेव्हा रिस्ट्रिक्शन डायजेशन आपण करतो तेव्हा आपण रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर करतो. हे जे एन्झाईम्स आहेत डीएनए ला कट देतात, त्याचे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स बनवतात आणि या फ्रॅगमेंट्स मध्ये सगळे फ्रॅगमेंट्स लांबीला एकसारखे नसल्यामुळे आपण त्या प्रोसेसला रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम किंवा RFLP असं. स्टेप इन डीएनए फिंगरप्रिंटिंग इज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आणि यामध्ये आपण डीएनए सॅम्पल जो आहे तो ॲग्रोज जेल, जेली लाईक सबस्टन्स आहे, ॲग्रोज नावाचा जेल येतो, त्यावर आपण डीएनएचा सॅम्पल टाकतो आणि मग वी लेट इट गो फॉर इलेक्ट्रोफोरेसिस, राईट. ज्याच्यामध्ये आपण त्या जेलला दोन्ही बाजूने इलेक्ट्रिक सर्किटने कनेक्ट करतो, राईट. सो द इलेक्ट्रिसिटी विल रन थ्रू द जेल. बरोबर, इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जेल मधून प्रवास करेल. सो इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे अप्लाइंग इलेक्ट्रिक सर्किट टू दॅट पर्टिक्युलर जेल. आणि या जेलवर आपण काय टाकलेलं आहे, डीएनएचं सॅम्पल टाकलेलं आहे. डीएनए फ्रॅगमेंट्स आर नेगेटिव्हली चार्ज अँड दे मूव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह पोल. सो टाकलेला जो डीएनए आहे इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर डीएनए हा नेगेटिव्हली चार्ज असतो म्हणून तो पॉझिटिव्ह पोलकडे जाण्याचा प्रयत्न करतो. द मुवमेंट ऑफ दिस फ्रॅगमेंट्स डिपेंड अपॉन द लेंथ ऑफ द फ्रॅगमेंट्स. सो ही जी मुवमेंट आहे फ्रॅगमेंट्सची गोइंग फ्रॉम इट्स नेगेटिव्ह पोल टू द पॉझिटिव्ह पोल, राईट, ती वेगवेगळी असू शकते कारण डीएनएचा प्रत्येक फ्रॅगमेंटची लेंथ एकसारखी नसते म्हणून त्यांची मुवमेंटही सारखी असणं अपेक्षित नाहीये. दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ बँड्स, राईट. त्याचा परिणाम काय होतो, जेलवर जसा जसा तो डीएनए पुढे सरकेल, नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कडे जाईल, तसं तसं त्या जेलवर जे आहे ते इम्प्रिंट्स किंवा प्रिंट्स तयार होतात आणि त्या प्रिंट्सला आपण बँड्स असं म्हणतो. The double-stranded DNA splits into single-stranded DNA by alkali treatment. मग ते डबल स्ट्रँडेड डीएनए जे असतात त्याला आपण अल्कली ट्रीटमेंट देतो आणि ते डबल स्ट्रँडेड डीएनए जे आहे त्याला आपण सिंगल स्ट्रँडेड डीएनए मध्ये कन्वर्ट करतो. द इलेक्ट्रोफोरेसिस, राईट, आफ्टर द बँड्स आर फॉर्म इन द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. त्यानंतर चौथी स्टेप आहे सदन ब्लॉटिंग टेक्निक. सदन ब्लॉटिंग टेक्निक मध्ये आपण काय करतो की जे डीएनए फ्रॅगमेंट्स असतात त्यांना आपण इलेक्ट्रोफोरस ॲग्रोस जेल वरून उचलतो, राईट. कशाच्या मदतीने उचलतो, आपण नायलॉन मेम्ब्रेन किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरचा वापर करून आपण ते डीएनए फ्रॅगमेंट्स जे आहेत ते ॲग्रोस जेल वरून उचलतो. कसं उचलतो ते बघूया. प्लेस द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर ओव्हर द जेल अँड अलाव इट टू सोक, राईट. आपण या पर्टिक्युलर जो जेल आहे त्याच्यावर जो डीएनएचा आपल्याला बँड्स मिळाले आहेत, डीएनए ट्रॅव्हल होतात तर ते ट्रॅव्हल होत असताना ते सरळ होत जातात. आपण त्याच्यावर नायट्रोसेल्युलस पेपर ठेवतो आणि त्याला आपण ओव्हरनाईट ते नायट्रोसेल्युलस पेपरला त्याच्यात भिजू देतो, राईट. दुसऱ्या दिवशी आपल्याला हा पेपर काढायचा आहे आणि ते पेपर काढताना काय होणार आहे, ते डीएनएचे जे स्ट्रँड्स ते जेलमध्ये होते ते कशावरती ट्रान्सफर होतात, नायट्रोसेल्युलस पेपरवर किंवा नायलॉन शीटवर किंवा नायलॉन मेम्ब्रेनवर आपण ते स्ट्रँड्स उचलतो. स्टेप इन डीएनए फिंगरप्रिंटिंग इज सिलेक्शन ऑफ अ डीएनए प्रोब, राईट. आता डीएनए प्रोब हा काय प्रकार आहे तो आपण बघूया. इट इज अ सिंगल स्टँडर्ड डीएनए ऑफ नोन सिक्वेन्स. असा डीएनए ज्याची जो सिंगल स्टँडर्ड आहे आणि त्याचा जो बेस पेअरचा सिक्वेन्स आहे तो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. असा डीएनए मॉलिक्यूल जेव्हा आपण निवडतो तेव्हा आपण त्याला डीएनए प्रोब असा म्हणतो, करेक्ट. So a single stranded DNA of known sequence is prepared and it is called as DNA probe, right. आता हे सिंगल स्ट्रँडेड डीएनएचा नॉन सिक्वेन्स असलेला सिंगल स्ट्रँडेड डीएनए जो आहे तो आपण ऑर्गॅनिझम्स कडूनही मिळवू शकतो किंवा आपण स्वतः सुद्धा cDNA टेक्निकच्या मदतीने आपण हा प्रोब बनवू शकतो, राईट. आता हा प्रोब जो आहे तो शोधून काढणारा डीएनए, त्या डीएनएचा सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे आणि हा डीएनए सिक्वेन्स सॅम्पलचा जो डीएनए सिक्वेन्स आहे त्या डीएनए सिक्वेन्सला कसा काय शोधून काढणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. सो प्रोबचं काम आहे आपल्याकडे असलेल्या सॅम्पल डीएनए बद्दलची माहिती देणं, राईट. कारण या डीएनएचे जे बेस पेअर सिक्वेन्स आहेत प्रोबचे सिक्वेन्सेस आपल्याला माहिती असतात आणि तो जर प्रोब जर सिंगल सॅम्पल मध्ये सिंगल स्टँडर्ड डीएनए सोबत जर कंबाईन झाला
किंवा त्याने जर सिंगल स्ट्रँडेड डीएनए ला कॉम्प्लिमेंट केलं तर आपल्याला त्या स्ट्रँडचा बेस पेअर सिक्वेन्स माहिती पडतो. करेक्ट. द डीएनए प्रोब इज लेबल्ड विथ रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. राईट. या डीएनए प्रोबला किंवा माहिती असलेला डीएनए स्ट्रँड ज्याच्यावरचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे, सर्वात आधी त्याला रेडिओ ऍक्टिव्हली लेबल केलं जातं. म्हणजे आपल्याकडे असलेल्या सॅम्पलचा जो डीएनए फ्रॅगमेंट आहे त्याला रेडिओ ऍक्टिव्ह लेबल नसतो, पण आपला जो प्रोब आहे त्याला रेडिओ ऍक्टिव्ह लेबल असतो. सो काय होणार आहे, आपला हा सॅम्पल डीएनए आहे आणि आपला हा प्रोब डीएनए आहे. जर यांनी मिळून जर डबल स्ट्रँडेड डीएनए जर तयार केला तर आपल्याला सहज माहिती पडतं की आपल्या प्रोबचा जो सिक्वेन्स आहे तो सॅम्पलच्या सिक्वेन्सशी मॅच करतोय. स्टेप इन डीएनए फिंगरप्रिंटिंग इज हायब्रिडायझेशन. यामध्ये आपण हायब्रिडायझेशन कसं होतं ते बघणार आहोत. प्रोब इज ऍडेड टू नायट्रोसेल्युलस फिल्टर पेपर. आता या नायट्रोसेल्युलस फिल्टर पेपरवर आपल्याकडे होस्टचा सॅम्पल सिंगल स्ट्रँडेड डीएनए आहे. करेक्ट. याच्यावरती आपण माहिती असलेल्या डीएनए सिक्वेन्सचे सिंगल स्ट्रँडेड डीएनए ऍड करतो, ज्यांना आपण प्रोब डीएनए असं म्हणतो. राईट. आपल्याकडे ऑलरेडी होस्टचा सिंगल स्ट्रँडेड डीएनए आहे नायट्रोसेल्युलस फिल्टर पेपरवर. त्याच्यावर आपण दुसरा एक डीएनए सिक्वेन्स टाकतोय आणि त्या डीएनए तो जो डीएनए आहे तो सिंगल स्ट्रँडेड डीएनए आहे. आपल्याकडे होस्टचा डीएनए सुद्धा सिंगल स्ट्रँडेड डीएनए आहे. आपण आणखीन एक सिंगल स्ट्रँडेड डीएनए ऍड करतोय, पण या डीएनएचा जो ऍड केलेला डीएनए आहे त्याचा सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे आणि तो रेडिओ ऍक्टिव्हली लेबल्ड आहे. जेव्हा आपण तो डीएनए याच्यावरती टाकतो नायट्रोसेल्युलस पेपरवर, तर त्यातले काही डीएनए जे फ्रॅगमेंट्स आहेत, प्रोब डीएनएचे फ्रॅगमेंट्स जे आहेत ते होस्ट डीएनए ला कॉम्प्लिमेंट जर करत असतील तर डबल स्ट्रँडेड डीएनए तयार होतात. करेक्ट. सिंगल स्ट्रँडेड डीएनए होस्ट आहे, त्याला जर प्रोबचा डीएनए कॉम्प्लिमेंट करत असेल तर सिंगल स्ट्रँडेड डीएनएचा डबल स्ट्रँडेड डीएनए बनतो. राईट. आणि जे प्रोब डीएनए आहेत जे कुठल्याच होस्ट फ्रॅगमेंटला कॉम्प्लिमेंट करत नाही, एक्स्ट्रा फ्रॅगमेंट्स जे आहेत ते नंतर वॉश केले जातात आणि जेव्हा होस्ट डीएनए आणि प्रोब डीएनए एकत्र येतात आणि त्यांचा डबल स्ट्रँडेड डीएनए बनतो, तेव्हा आपण त्याला हायब्रिड डीएनए हायब्रिड तयार झाला असं म्हणतो. आता जर एका फ्रॅगमेंटवरचा डीएनए सिक्वेन्स जर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, जो प्रोब डीएनए त्याचा सिक्वेन्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, त्याला कॉम्प्लिमेंट करत असलेला होस्टचा डीएनए जो आहे त्याच्यावरचा जो सिक्वेन्स आहे तो प्रोब डीएनए सारखाच असेल हे आपल्याला माहिती आहे. सो अशा रीतीने अननोन डीएनए फ्रॅगमेंट्सचा जो बेस पेअर सिक्वेन्स आहे, माहिती असलेल्या डीएनएच्या मदतीने, ज्या डीएनएचा आपल्याला सिक्वेन्स माहिती आहे अशा डीएनएच्या मदतीने अननोन डीएनए फ्रॅगमेंट्सचा जो न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे तो माहिती केला जात असतो आणि या प्रोसेसला हायब्रिडायझेशन असं म्हणतात. हायब्रिडायझेशनच्या टेक्निकमध्ये दोन प्रकारचे डीएनए वापरले जातात. एक तर ऑर्गॅनिझम्स कडनं तो डीएनए मिळवला जातो, अशा ऑर्गॅनिझमचा डीएनए ज्याचा सिक्वेन्स किंवा बेस पेअर सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे, किंवा हे जे प्रोब डीएनए आहे ते सी डीएनए टेक्नॉलॉजीच्या मदतीने सुद्धा तयार केले जातात. Last step in DNA fingerprinting is photography. The nitrocellulose filter paper is photographed on the X-ray film by autoradiography. Right? सो आपण काय करतो, नायट्रोसेल्युलोज जो पेपर आहे त्याच्यामध्ये डबल स्ट्रँडेड डीएनएचा हायब्रिड तयार झालाय. त्यातला एक स्ट्रँड जो आहे तो होस्ट किंवा सॅम्पलचा स्ट्रँड आहे आणि दुसरा जो स्ट्रँड आहे दुसरा जो स्ट्रँड आहे तो कसा आहे, प्रोब आहे आणि प्रोबला आपण रेडिओ ऍक्टिव्हली लेबल केलेला आहे. मग आपण काय करू शकतो की हे जो नायट्रोसेल्युलस पेपर आहे याच्यावर आपण एक्सरे फिल्म टाकतो आणि एक्सरे फिल्म टाकल्यानंतर काय होतंय की जे रेडिएशन्स बाहेर निघतात, राईट, रेडिओ ऍक्टिव्हली लेबल्ड जो डीएनए आहे त्याच्यामधनं कंटिन्युअस रेडिएशन्स बाहेर पडतात, अल्फा बीटा आणि गॅमा रेडिएशन्स बाहेर पडतात आणि हे रेडिएशन्स जिथनं जातात तिथनं ते एक्सरे फिल्मवर त्या पर्टिक्युलर डीएनएचा एक डायग्राम किंवा एक फोटोग्राफ तयार होत असतो. राईट. सो नायट्रोसेल्युलस फिल्टर पेपर इज फोटोग्राफ्ड ऑन द एक्सरे फिल्म बाय ऑटोरेडियोग्राफी. Right, and the film is analyzed to determine the presence of hybrid DNA. So त्या फिल्मवर आपल्याला हायब्रिड डीएनएचा जो सिक्वेन्स आहे इन द फॉर्म ऑफ बँड्स तो आपल्याला दिसतो आणि त्याच्यावरून आपल्याला कुठे कुठे VNTR सिक्वेन्सेस आहेत ते माहिती पडतात.
मग आपल्याला होस्टचा VNTR सिक्वेन्स घटनास्थळावरच्या VNTR सिक्वेन्सची जर मॅच झाला तर आपण समजतो की हा सॅम्पल त्याच व्यक्तीचा आहे. सो फोटोग्राफिक फिल्मवर जो DNA रेडिओ ऍक्टिव्ह DNAचा जो प्रोब आहे त्याचा अशा प्रकारचे बँडेड फोटोग्राफ आपल्याला मिळतो. आणि हे बँड्स म्हणजे VNTR सिक्वेन्स आहेत, त्यांचं जे रिपिटेशन्स आहेत ते सगळ्या व्यक्तींमध्ये एकसारखं नसतं आणि म्हणून हे एक युनिक आयडेंटिटी आहे ज्याच्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीची ओळख पटवू शकतो किंवा त्याची आयडेंटिटी आपण जाणून घेऊ शकतो. ऍप्लिकेशन्स ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग शेवटचा भाग लेसनचा, राईट. आता DNA फिंगरप्रिंटिंगची टेक्निक कुठे कुठे वापरली जाते त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. इन फॉरेन्सिक सायन्सेस, राईट. CID वगैरे तुम्ही बघत असाल तिथे फॉरेन्सिक लॅब्स असतात आणि फॉरेन्सिक सायन्सेस मध्ये DNA फिंगरप्रिंटिंग कशा प्रकारे वापरलं जातं ते बघूया आपण. DNA fingerprinting is used to solve problems of rape cases and complicated murder cases. जेव्हा रेप केसेस होतात किंवा कॉम्प्लिकेटेड मर्डर केसेस असतात तेव्हा घटनास्थळावर सापडलेले जे टिश्यूजचे नमुने आहेत त्याच्यावरून आपल्याला DNA फिंगरप्रिंटिंग करून कल्प्रेट पर्यंत पोहोचता येतं. दुसरं ऍप्लिकेशन आहे, द टेक्निक इज यूज टू फाइंड आउट बायोलॉजिकल मदर, बायोलॉजिकल फादर और बोथ ऑफ अ चाइल्ड इन केस ऑफ डिस्प्युटेड पॅरेंटेज, राईट. एखादा मूल असेल आणि त्या मुलाच्या जन्मावरून किंवा त्याचा बायोलॉजिकल फादर किंवा त्याचा आई आणि वडील कोण असेल हे जर याचा असा जर डिस्प्यूट असेल तर DNA फिंगरप्रिंटिंगच्या मदतीने आपण हा डिस्प्यूट सॉल्व्ह करू शकतो. आपण एक्झॅक्टली सांगू शकतो की त्या बाळाचे बायोलॉजिकल आई आणि वडील कोण आहे. तिसरं ऍप्लिकेशन आहे DNA प्रिंटिंगचं आहे ते आहे DNA फिंगरप्रिंटिंग इज यूज इन पेडिग्री अनालिसिस. पेडिग्री अनालिसिस म्हणजे आपली जी वंशावळ असते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते विथ द हेल्प ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. सो ही जी पेडिग्री आहे आपल्या वंशावळ काढण्यासाठी जी आहे त्यामध्ये आपण DNA फिंगरप्रिंटिंगचा वापर करतो, राईट. कॅट्सचं पेडिग्री, डॉग्सची पेडिग्री, हॉर्सेस आणि ह्युमन्सची पेडिग्री काढण्यासाठी आपण DNA फिंगरप्रिंटिंगचा या टेक्निकचा वापर करतो कारण DNA हा आपला युनिक असतो आणि त्याच्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीची एक्झॅक्ट आयडेंटिटी सांगू शकतो. माझं तुम्हाला एक सांगणं आहे की शेवटचा जो भाग आहे तो आहे डॉक्टर लालजी सिंग बद्दलची जी माहिती आहे ती तुम्ही वाचून काढावी. ही वॉज अन इंडियन सायंटिस्ट आणि ज्यांनी प्रोब DNA इंडियन प्रोब जो DNA आहे ते बनवण्याचं श्रेय त्यांना जात आहे आणि ती माहिती तुम्ही वाचून काढावी अशी माझी अपेक्षा